नमस्कार मित्रांनो, आज आहे श्रावणातला तिसरा सोमवार आणि आज आपण आणि आपली मित्रमंडळी चाललो आहे नागेश्वरी ट्रेकला, जे आहे की चोरवणे गावात. आजपासून आपल्या ब्लॉगची सुरुवात होती खरी म्हणजे. आणि हे पोरं आहेत ना, हे आपल्या चॅनलवर सतत दिसणार आहेत. महिनाभर आमचा प्लॅन चालूच आहे, ब्लॉग चालू करायचा पण काय मुहूर्त काय कधी भेटला नाही. थोडा गाईज पुढे जाऊया, बघूया किती आपण धमाल मस्ती आपली चालूच राहणार आहे. तसेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार. तर पाहू शकता ह्याचं पण पेट्रोल संपलंय, एकाची चेन तुटली, एकाचं पेट्रोल संपलंय. असं करत आम्ही चाललोय आज कुठं रोहित? नागेश्वरीला. आजची सकाळ काहीतरी आमच्यासाठी वेगळीच आहे. पहिल्याच आयुष्यातला प्लॅन आहे आमचा आणि तो पण अनुज काय होणार. आम्ही जाणार आहे पण पेट्रोल टाकले जाणार आपण. काय अनुज बोलतोस? मित्रांनो, आता आपण चोरवण्याच्या खालती आलोय, नागेश्वरीच्या ट्रेकच्या पायथ्याशी आहोत आणि चढायला सुरुवात करतोय, वरती चालायला सुरुवात करतोय. आपल्यासोबत आम्ही एकूण मिळून 5 जण आहोत. त्यांचा नवीन पहिल्यांदा ट्रेक आहे. आणि काय सांगू शकतोस? एवढा पहिले चप्पल बघून घ्या. अनु, तुझ्या चपलीला सांडाची चप्पल बोलला. आता तू काय बोलू शकतोस त्याला? चपलीचं नाव काय माहिती काय? कोणाची चप्पल उचलून आणला नाही रोहित त्याने? बुवाची. तो राहतो कुठं विचारा त्याला. 150 का माल? हो चौकात. हा साई मुत्त पाणी भरतो. पीएच कसा बिघडला पाणी भरतोय ना भाई. यांची झगडा झाला दोघांचा. काय तुम्ही जेव्हा मित्रांनो सह्याद्री जाताना तेव्हा पाण्याची कमतरता कधीच नसते, कारण असे झरे कायम सतत वाहत असतात. आणि हे दोघं मेले भांडतायत. टेस्टिंग करतोय आता. हा, पाणीचं पीएच किती हो पाण्याचा? पीएच लेवल पेट न्यूट्रल आहे. हा. 1 नंबर आहे. आरो पेक्षा चांगलं. अंधारा मला पिऊ दे. मला पण टेस्ट घ्यायची. मला जलपरी इथून येणार माझी. तर मित्रांनो, या ठिकाणी गोट्यानी 5 दिवस आंघोळ केली नाही, त्याला अभिषेक घातलेला आहे. आता अभिषेक घातलेला आहे. तू 5 दिवस आंघोळ नाही केलीस? केले. काय रोहित बोलतोय? काय वाटतंय तुम्हाला? अर्ध्या टप्प्यात आलात. अर्ध्या म्हणजे अजून 5% झालंय. 5% झालं. आज गर्दी खूप आहे, सोमवार आहे, त्यामुळे सगळे भाविक येत आहेत. फोटो काढ. काय दमता येईल तर चालो फास्ट दाखवतो कसं पाहायला येतो ते. याला लय आतुरता आली मित्रांनो ट्रेकची. वरती जाऊन त्यांची गत काय होणार आहे. सो व्हिडिओ आपल्या बनवून राहा शेवटपर्यंत. काय नाही झालं. पण ह्याच्यात तुझ्यात लय दम आहे ना अनुज? तुझ्यात अजून दम आहे ना? तुम्ही आला नाहीस ना अजून? हा, अजून हा जागला आहे. आणि जो बोलत होता ना आपल्याला, त्याची अवस्था बघा. काय झालं? फाटली. पाय डोक्यावरती घेऊन चाला वाटते. कॉलेजला गेल्यावरती भाऊ शाळेत असताना कुठली चप्पल घालायचा? आणि आता कॉलेजला जाऊन कुठली घालतोय? रस्ते का मला सस्ते नाही. हे तिघं हौशेने पुढे जात आहेत, बघू शकता तुम्ही. आता ह्यानं जाऊन विचारूया, नागेश्वरी ट्रेक तुम्हाला कसा वाटतोय? हे तुम्हाला नागेश्वरी ट्रेक कसा वाटतोय? माझ्या मस्तीची गोष्ट राहू दे बाजूला. हा खरं तर सांगायला गेलं तर हा भारी वाटते. अनुज तू काय म्हणू शकतोस? आठवड्यातले 7 वार तो लेग डे करेल. पण हा सध्या ट्रेकवर नक्की आला. ओ, ह्याच्यावर जास्त करून आपला फोकस आहे व्हिडिओत, कारण हा आमच्या ग्रुपमधला सगळ्यात धडपड्या प्राणी आहे. ह्याचा कानपाट फूड. पबजी खेळत आहे इथं येऊन, पण तुला साधा एक पबजी लिव्हिंग मधला एक बंदा नाही मारता येत. अरे अनुज कशासाठी? पंगांसाठी. या अशा मंडळींना कुठे घेऊन जायचं लायकीचं नाही. तर मस्करीची गोष्ट राहिली बाजूला.
तर खरंच एकदम स्वर्गात काय आल्यासारखं व्ह्यू वाटायला वाटतोय लागलं. यार. खरंच म्हणजे आपण जेवढं चाललो ना ते वरती याला नेटवर्क नाही ना, आयटमचा मेसेज आलेला आहे. ह्याचं काय, फोटोसाठी जागा ठेव. ह्याचं काहीतरी वेगळंच चाललंय रे. या रोहितवर मागाकडनं भडकतोय काय. ह्याला गाणी तुला ऐकायला व्यवस्थित भेटली काय? मला भूक लागली, काय लागली तुला? भूक लागली खूप. फॅने आणलेत मी. चला आपण आता वरती जाऊया. आपली मंडळी आले. तू आलास का पाहिला? सुरू करून स्टेप सेकंड लास्ट मी पोहोचलो. शेवण कोटे आलाय. एक गायब आहे ना आम्ही आपल्या. कुठं पडला होता. डॉगेश बाय. डॉगेश भाई आमचा गायब आहे. पण खरंच भारी वाटते, म्हणजे प्रसन्न वाटतं एकदम. काय व्ह्यू आहे. तो शब्द बघा, प्रसन्न. काय झालं? आता पोरगीचा फोन आला की बोलू बोलू करत प्रसन्न वातावरण. आणि कुठं आहे अनुज? तर गौर से देखो इस आदमी को, गौर से देखो इस सादे चेहरे के पीछे एक भयानक आत्मा छुपी है. देखो देखो इस सादे के चेहरे के पीछे एक भयानक बहुत बुरी गंदी आत्मा छुपी आहे. तर मित्रांनो आता झालेलं आहे, आता आम्ही निघतोय. खतरनाक वातावरण झालंय, फक्त हा कचरा नाही पाहिजे बस. चल 4-5 महिन्याआधी आपण इकडे आलो होतो, तेव्हा हे काय कचरा वगैरे असं काहीच नव्हतं इथे, बघू शकता तुम्ही. आणि आत्ताच्या वेळी जेव्हा येतोय 4-5 महिन्यात एवढा बेफाट असा कचरा बघायला मिळतो ना. आज श्रावण सोमवार तर 3रा सोमवार आहे. सो हे खूप काहीतरी दृश्य असं वाटायचं आहे इकडे. सो हे कुठेतरी थांबलं पाहिजे पर्यटनाच्या दृष्टीने. तन्मय दादा चला चला जागा चला जाऊया. तो साई पुढे वर ये.